नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। माधवी ही सागरवरती फार चिडलेली असते कारण सागरकडून मुक्ताला फार हर्ट झालेलं असतं। मुक्ताचं सागरने खूप मन दुखावलेलं असतं। त्यामुळे आता माधवी सागरला म्हणत असते, सागरला ती सगळ्या गोष्टींची जाणीव करून देत असते की आजपर्यंत माझ्या मुक्ताने तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी काय नाही केलं। तुम्ही तर पहिल्यापासूनच तिला पाण्यात बघत आला होतात आणि पहिल्यापासूनच तुमचा मुक्तावरती किती राग होता, परंतु माझ्या मुक्ताने किती सगळं धीराने सांभाळून घेतलं आणि आजपर्यंत तिने तुमच्या घरच्यांसाठी काय काय नाही केलं। तुम्हाला तुमची सई मिळावी, सईचं प्रेम मिळावं, त्यासाठी माझ्या मुक्ताने सगळे प्रयत्न केले, परंतु नेहमी तिच्या वाट्याला काय आलं? अपमान। अहो, तुमच्या आईने तर मागे तिला घराबाहेर सुद्धा काढलं होतं, त्यात तिची तर काहीच चूक नव्हती। तिने ते दागिने तुमच्या बहिणीच्या नवऱ्याला दिले होते, परंतु तुमच्या आईने काय केलं होतं? माझ्या मुक्ताला दोषी म्हणून घराबाहेर हकलवलं होतं, पण तरी सुद्धा माझी मुक्ता आली नव्हती। का? तर ती विचार करत होती की नाही, हे कुटुंब माझं आहे आणि काही झालं तरी मी इथून बाहेर पडणार नाही। आणि तुम्ही तिला उदास दिसत होता, तुमच्याकडे सगळं होतं, तरी सुद्धा तुम्ही तिला खुश दिसत नव्हता। त्याचं कारण तिने शोधून काढलं आणि तिला समजलं की आदित्यमध्ये तुमचा जीव अटकलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही आनंदी नाही आहात आणि त्यासाठी आदित्यला मिळवून देण्यासाठी ती जीवाचं रान करत होती। आदित्यच्या मनामध्ये त्याच्या बापाचं प्रेम निर्माण व्हावं यासाठीच माझ्या मुक्ताने जीवाचं रान केलं। माधवी जे जे बोलत असते ते सागरला सगळं पटत असतं। सागरला फार वाईट वाटत असतं कारण त्याच्याकडून खूप मोठी चूक झालेली असते। तर इकडे सावनी ही फार टेन्शन मध्ये आलेली असते कारण तिला कळून चुकलेलं असतं की आदित्य पण माझ्या हातातून निसटून चाललाय। आदित्य हा त्याच्या पप्पाच्या साईडने जातोय आणि त्या प्रेमापोटी आदित्यने ते पेपर सुद्धा फाडून दिलेले असतात, ज्यासाठी सावनीने इतके सारे प्रयत्न केलेले असतात। तर तितक्यातच आता तिथे हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन हा सावनीवरती प्रचंड खुश झालेला असतो कारण सावनीने त्याचं खूप मोठं काम केलेलं असतं आणि तो म्हणत असतो की सावनी, आय लव्ह यू सो मच की तू आज इतकी मोठी गोष्ट माझ्यासाठी केलीस आणि त्यामुळे मीही तुला प्रॉमिस केलं होतं की ज्या दिवशी तू त्या पेपर्स वरती सागरची साइन घेऊन येशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन। आणि असं म्हणून आता त्यांनी एक रिंग बनवलेली असते आणि ती डायमंड रिंग बघून सावनीला फार आनंद होतो, परंतु तिला मनामध्ये भीती वाटत असते की हर्ष एवढे स्वप्न बघतोय परंतु तशी काहीच गोष्ट झालेली नाहीये। हर्ष हा फार एक्साइटेड झालेला असतो। सावनी त्याला म्हणत असते की हर्ष, इतका का एक्साइटेड होतोय तू? आणि सावनी आता फार घाबरलेली असते। हर्षवर्धन म्हणत असतो की सावनी, कुठे येते पेपर? तेव्हा सावनी अजूनच घाबरते आणि ती हर्षला सांगूच शकत नसते की ते पेपर्स आधीने फाडले। हर्षवर्धन तिला खूप फोर्स करत असतो, सावनी त्याला काही सांगत नसते। सावनी म्हणत असते की हर्ष, सागरने त्या पेपर्स वरती साइन केल्या, पण हर्षवर्धन म्हणत असतो की सावनी, हे पण फार घातक असतं हा, तू नीट सांग बरं काय झालंय? तर सावनी आता घाबरतच हर्षवर्धनला सांगते की सागरने त्या पेपर्स वरती साइन केल्या होत्या, पण आपला आधी त्याने ते पेपर फाडून टाकले। यावरती हर्षवर्धनचा विश्वास बसत नसतो आणि तो हसत असतो आणि हर्षवर्धनचे असे रिॲक्शन बघून सावनी शॉक होते। तर इकडे माधवी सागरला सांगत असते की तुमच्या गोष्टींची रेकॉर्डिंग करून सुद्धा आम्ही आदित्य समोर ठेवल्यात। माधवी म्हणत असते की सागर, तुम्ही मागच्या वेळेस मुक्तासाठी पुरणपोळ्या करायला आला होता, तेव्हा मला इतका आनंद झाला होता की आता तरी माझ्या मुक्ताला तिचा हक्काचा व्यक्ती मिळाला, परंतु ते सगळं नाटक होतं। सागर, तुम्ही असं नाटक नव्हतं करायला हवं। माधवीला पण फार वाईट वाटलेलं असतं कारण तिच्या मुक्ताला पुन्हा एकदा विश्वासघात झालेला असतो। माधवी म्हणत असते की तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही दारुडे आहात, परंतु तुम्ही खोटारडे आहात असं मला कधीच वाटलं नव्हतं। सागर हा माधवीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु माधवीला पण फार वाईट वाटलेलं असतं। माधवी सागरचं काही ऐकून घेत नाही। सागर हात जोडून माधवीला म्हणत असतो की आई, मला खरंच माफ करा, मला असं नव्हतं करायचं, मी फक्त त्या आदित्य सोबत बोलता बोलता तसं बोलून गेलो। मला माहिती की मुक्ताने माझ्यासाठी किती सहन केलंय आणि मुक्ता माझा किती मान ठेवतात, मग मी का त्यांचा अपमान करेल? तर इकडे हर्षवर्धन हा सावनीवरती फार चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुझ्या त्या होपलेस मुलामुळे आज आपला किती लॉस झालाय, तुला समजतंय का सावनी? सावनी घाबरत असते, सावनीलाही फार टेन्शन झालेलं असतं। सावनी म्हणत असते की हो हर्ष, मला समजतंय, परंतु आदित्य बोलला की माझ्या पप्पांना शिक्षा नको आणि त्यामुळे त्याने ते पेपर्स फाडून टाकले। तेव्हा हर्ष म्हणत असतो की सावनी, हा माझा पप्पा कधीपासून बोलायला लागला आणि कर अजून लाड कर तू त्या आदित्यची। सावनी म्हणत असते की हर्ष, मला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा शॉक बसलाय। हर्षवर्धनला तर मात्र फार राग आलेला असतो। तर इकडे सागर हा मुक्ताचा वेट करत
करत असतो. मुक्ता अजूनही घरी आलेली नसते आणि तितक्यातच त्याला मुक्ता घरी येताना दिसते. तर सागर आता मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताची लगेच माफी मागायला लागतो. परंतु मुक्ता म्हणत असते की मला तुमच्या कोणत्याही गोष्टीने अजिबात फरक पडणार नाहीये आणि मी हर्ट सुद्धा झालेली नाहीये, कारण आजपर्यंत मी खूप काही फेस करत आलीये. खरं तर मुक्ता आतून फार दुखावलेली असते, परंतु ती वरतून काहीच दाखवत नाही. ही गोष्ट सागरला चांगलीच समजत असते. सागरला फार वाईट वाटत असतं. सागर विचार करत असतो की मला आणि आदित्यला जवळ आणणाऱ्या मुक्ताला मीच गमावून बसतो की काय. सागरला त्याची चूकही समजलेली असते. तर इकडे सावनी हर्षला सांगत असते की हर्ष आजपर्यंत आपला आधी आपल्या कधीच शब्दाच्या बाहेरही जात नव्हता, परंतु आज अचानक तो त्याच्या पप्पाच्या साईडने कसा काय बोलायला लागला ना, मला काहीच समजत नाहीये. परंतु ह्या सगळ्याच्या मागे ना मला फक्त ती पनोती मुक्ताच वाटते. तिच्या काउन्सिलिंग मुळेच इतकं सगळं झालंय. हर्ष सावनीला म्हणत असतो की सावनी बघतीये ना तू तुझ्या डोळ्यांनी, तुझ्या नाकावरती टिचून तुझ्या मुलाला तिने तुझ्या विरोधात उभं केलंय. सावनी आणि हर्षवर्धनचे आपापसात भांडणं होत असतात, कारण सागर सगळ्या गोष्टींमध्ये पुढे निघून जात असतो. त्याच्याकडे सही असते, मुक्ताई असते आणि आता आदित्य पण त्याच्याकडे जाईल अशी भीती सावनी आणि हर्षला असते. त्यामुळे त्या दोघांचे आपापसातले भांडणं हे सुरूच असतात. हर्ष सावनीला म्हणत असतो की हे बघ सावनी, तुझ्याकडे लास्ट चान्स फक्त आदित्यचा आहे आणि जर आदित्य सुद्धा सागरकडे गेला तर मी आयुष्यात कधीच तुझ्यासोबत लग्न करणार नाही. आणि असं बोलून हर्ष आता तिथून निघून जातो. तर सावनीला मुक्ताचाच फार राग येत असतो आणि ती म्हणत असते की मुक्ता, हे सगळं तुझ्यामुळे होतंय आणि मी तुला कधीच सोडणार नाही. तर इकडे मुक्ता ही सागरच्या वागण्यावरती विचार करत असते आणि तिला फार वाईट वाटलेलं असतं. ती चेंज वगैरे करते आणि किचन मध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी ती आलेली असते. तिथेही सागर येतो आणि सागर आता मुक्ताच्या मागे मागे करत असतो. मुक्ताकडून माफी मिळावी यासाठीच तो प्रयत्न करत असतो. तो मुक्ताची कान धरून माफी मागत असतो, परंतु मुक्ता त्याच्याकडे बघतही नसते. सागर आता मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, खरंच माझं खूप चुकलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माहितीये की मी तुमच्या माफीच्या पण लायकीचा नाहीये, परंतु प्लीज तुम्ही मला माफ करा ना. असं म्हणून कान धरून तो माफी मागतो आणि म्हणत असतो की पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करूया, आपल्या नात्याला एक चान्स देऊयात ना मुक्ता, अशी तो मुक्ताकडे रिक्वेस्ट करत असतो. परंतु मुक्ता त्याला काहीच रिस्पॉन्स करत नाही. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मुक्ताने सागरला माफ केलेलं नसतं, त्यामुळे सागर हा घरी नसतो. त्यामुळे घरातले सगळेजण फार टेन्शन मध्ये असतात. लकी त्याला फोन करत असतो, परंतु सागर कोणाचे फोनही उचलत नसतो. तर सागर हा बाहेर असतो आणि सागरने खूप ड्रिंक केलेली असते आणि सागर मुक्ताचेच फोटो बघत असतो. तर तिथे काही गुंड असतात आणि ते म्हणत असतात की वाह काय भारी आयटम आहे, असे ते मुक्तावरती कमेंट पास करत असतात. तर त्या गोष्टीचा आता सागरला प्रचंड राग येतो आणि सागर आणि त्यांच्यामध्ये आता हातापाई सुरू होते आणि ते गुंड सागरला आता मारत असतात. तर सागरच्या काळजीने मुक्ता ही सावनीकडे आलेली असते, कारण मुक्ताला असं वाटतं की सागर हा सावनीकडे असेल, परंतु सागर हा सावनीकडेही नसतो. सावनी म्हणत असते की मुक्ता ही तर सुरुवात आहे, तो असेच नाटके करेल, तू त्याला माफ करावं म्हणून. तर मुक्ताला आता सागरचा अजूनच राग येतो आणि मुक्ता विचार करत असते की आता या सागर कोळीला तर मी अजिबात माफ करणार नाही. तर मित्रांनो, मुक्ता आता सागरला माफ करते की नाही हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आणि न चुकवता एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.